श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मात माघ पौर्णिमेचा सण हा खूप पवित्र आणि शुभ मानला जातो. या दिवशी भगवान श्री हरी विष्णुदेव, माता लक्ष्मी आणि सोबतच देवाधिदेव महादेवांची पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी तसेच ऐश्वर्य प्राप्त होतं. याशिवाय गंगेत स्नान केल्याने सर्व प्रकारची पापे आणि दुःख नष्ट होतात. त्याचबरोबर माघ महिन्यात गंगा नदीमध्ये स्नान करणे आणि उपवास करणे याला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. अश्वमेध यज्ञासारखे पुण्य प्राप्त होतं ज्या वेळेस आपण या गोष्टी करत असतो. यावर्षी माघ पौर्णिमेच्या संबंधित आपण तारीख बघणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी हा जो एक अतिशय पवित्र प्रभावी उपाय आहे तर तो देखील आपल्याला करायचा आहे. आता आपल्याला सकाळीच या झाडाला स्पर्श करून यायचा आहे, जेणेकरून आपल्या समोर आपल्या जीवनातील जो काही शत्रू आहे किंवा जे काही दुःख आहे तर ते दूर होईल. कारण पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा 16 कलांनी परिपूर्ण असतो. त्यामुळे या दिवशी कोणतीही सेवा उपाय केलेली ही अतिशय अत्यंत प्रभावी मानली जाते. त्याचबरोबर आपल्या जीवनातील जो काही शत्रू आहे तर तो तुमच्या समोर लोटांगण घालेल. तुमच्या जीवनातील 7 पिढ्यांचं दुःख, दारिद्र्य हे संपून जाईल, कर्ज संपेल आणि पतीची, मुलाची, घराची अशी भरभरून प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कधी करायचा आहे आणि कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर बघा, माघ पौर्णिमेची जी तारीख आहे तर ती माघ पौर्णिमा ही कधी सुरू होत आहे, तिची सुरुवात जी आहे तर ती 11 फेब्रुवारी 2025 रोजी मंगळवारी संध्याकाळी 6:55 सुरू होणार असून त्यानंतरची तिथी संपणार कधी आहे तर बघा, बुधवारी संध्याकाळी 7:22 समाप्त होणार आहे. पौर्णिमेच्या व्रताचा दिवस हा 12 फेब्रुवारी म्हणजेच बुधवार असणार आहे आणि चंद्रोदयाची वेळ जी आहे तर ती संध्याकाळी सकाळी 6 वाजता असणार आहे. आणि या योगामध्ये केलेले जे काही दान असतं, फळ असतं तर ते खूप प्रभावी मानलं जातं. या दिवशी सौभाग्य योग आणि शोभन योग तयार होत आहे. त्याचबरोबर काही नक्षत्राचे योग देखील तयार होत आहे. अश्लेषा नक्षत्र आणि माघ नक्षत्राचे योग असते. हे नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते. पवित्र स्नानाने पूजेसाठी आदर्श काळ असल्याचे असं देखील म्हटलं जातं. शिवयोग तयार होत आहे. या योगाची भगवान शिव आणि विष्णुदेवांची पूजा देखील अत्यंत फलदायी मानली जाते. तर या सर्व संपूर्ण गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर गंगा स्नान करायचं आहे. त्याचबरोबर उपवास आणि दान करायचं आहे. सत्यनारायण पूजा करायची आहे. भगवान विष्णू देवांची आणि देवाधिदेव महादेव यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे. सोबतच माता लक्ष्मीची ही पूजा करायची आहे. आपल्या घरामध्ये तुम्हाला फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं एक लिंबू टाकायचं आहे, पिळून त्याचा रस टाकायचा आहे, खडे मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, गोमित्र टाकायचं आहे आणि याने आपलं फरशी लादी आपल्याला पुसून घ्यायची आहे. त्याचबरोबर उंबरठ्यावरती आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे. बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे. गाईच्या पावलांची रांगोळी काढू शकता.
स्वस्तिक काढू शकता किंवा कळस काढू शकता. माता लक्ष्मीला प्रिय असणारं कमळाचं फूल देखील तुम्ही अंगणामध्ये काढू शकता. फक्त आपल्याला आपले पाय त्यावरती पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला शक्य असेल तर सत्यनारायण पूजा आवर्जून करा, कथा वाचा आणि सत्यनारायण पूजन तुम्ही या दिवशी करू शकता, जेणेकरून अखंड लक्ष्मी प्राप्ती ही आपल्या घरामध्ये होईल. हे सर्व गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी घरामध्ये काही सेवा उपाय देखील करायचे आहेत. त्यामध्ये पहिली सेवा म्हणजे विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम, श्री सूक्तम या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत. आणि तुम्हाला कुंकुमार्चन हे देखील करायचं आहे. कुंकुमार्चन हे तुम्ही लक्ष्मी मातेच्या तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीवरती टाकावरती करू शकता. अन्नपूर्णा देवीच्या किंवा श्रीयंत्रावरती देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आवर्जून कुंकुमार्चन या दिवशी करायचं आहे. याचे खूप चांगले फायदे जे आहे तर ते आपल्याला होत असतात. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि पैशाचा फ्लो जो आहे तर तो वाढत जातो. माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. तुम्हाला सकाळीच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. एक वेळेस तुम्ही उपाशी राहिले तरी चालेल, परंतु सकाळीच आपल्याला या झाडाला स्पर्श करून यायचं आहे. आणि आपलं आयुष्य किती बदलतं ते आता काय करायचं आहे बघा. तर प्रथम आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, भगवान विष्णुदेव आणि माता पार्वती माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे. गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहे. तुमच्याकडे जर गुलाबजल असेल तर गुलाबजल देखील टाकायचं आहे. आणि आपल्याला या पाण्याने आंघोळ करायची आहे. स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची रोजची घरातील जी देवपूजा आहे ती आपल्या देवी देवतांना स्नान घालायचं आहे, पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर सकाळी 11 वाजायच्या आत तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय आपण कशासाठी करतो तर बघा, आपण खूप कष्ट मेहनत करतो, परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं फळ मिळत नाही. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे दुःख संकट जे आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे, घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही, तो नेहमी कुठे ना कुठे या ना त्या कारणाने खर्च होऊन जात असतो. पतीची प्रगती थांबलेली आहे, मुलांची प्रगती थांबलेली आहे. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये अनेक काही कठीणातील कठीण इच्छा आहे, पण त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नाही. आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न, कष्ट, मेहनत करत आहात, तरीही तुम्ही खूप कष्ट घेऊनही तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. तुमच्या मनामध्ये ज्या काही शारीरिक मानसिक इच्छा असतील त्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. धनप्राप्ती, नोकरी प्राप्ती, प्रमोशन किंवा इतर तुमच्या ज्या काही अनेक समस्या असेल, अडचणी असेल, त्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. उपाय करण्यासाठी कुठे करायचा आहे तर बघा, हा उपाय तुम्ही बेलाच्या झाडाखाली, म्हणजेच बेलाचं जे झाड असतं तर त्याच्या खाली तुम्हाला करायचा हा उपाय करायचा आहे. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या बेलाच्या झाडावरती स्वतः निवास करत असतात. माता पार्वती आणि सरस्वती आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी या तिघीही पौर्णिमेच्या दिवशी बेलाच्या झाडावरती निवास करत असतात. त्यामुळे बेलाच्या झाडाची पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून पूजा जर आपण करावी, आपण जर पौर्णिमेच्या दिवशी या झाडाची पूजा केली तर त्याचे अनन्यसाधारण फायदे आपल्याला होत असतात. एक तर आपल्याला सरस्वती म्हणजे बुद्धीची प्राप्ती होत असते, लक्ष्मी म्हणजे पैसा आणि माता पार्वती म्हणजे आदिशक्ती. संपूर्ण संसार हा त्यांचाच आहे. त्यामुळे आपल्याला या तिन्ही देवी देवतांची कृपा जर आपल्यावरती झाली तर आयुष्यामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता, उणीव, सणसण आपल्या
आपल्याला राहणार नाही. तर काय करायचं आहे, सर्वात प्रथम घरून जाताना तुम्हाला 2 दिवे तयार करून घ्यायचे आहे. एक दिवा तुम्हाला तेलाचा दिवा तयार करायचा आहे आणि एक तुम्हाला तुपाचा दिवा घ्यायचा आहे. आता जो तुपाचा दिवा तुम्ही तयार करणार आहात ना, त्यामध्ये तुम्हाला लांब कापसाची वात टाकायची आहे आणि जो तेलाचा दिवा तयार करणार आहात त्यामध्ये तुम्हाला गोलवात फुलवात लावायची असते. त्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे. बेलाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते झाडाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे सफेद कलरची मिठाई किंवा कोणतीही मिठाई तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खडी साखर ठेवा, एखादा पेढा ठेवा. तुमच्याकडे जे काही सफेद कलरची एखादी मिठाई पदार्थ असेल तो तुम्ही ठेवू शकता. फक्त कलर जो आहे ना तर तो सफेद असावा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्या झाडांना 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. आणि आता हे जे 2 आपण तेलाचे आणि एक तुपाचा दिवा तयार केलेला आहे, हे 2 दिवे तुम्हाला सर्वात प्रथम त्या झाडाच्या खाली बसायचा आहे. बसून तुम्हाला तुमचा चेहरा जो आहे तर तो पूर्व किंवा पश्चिम अशा पद्धतीने तुम्हाला बसायचा आहे. पहिला जो तुपाचा दिवा आहे तर तो तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला लावायचा आहे आणि जो तेलाचा दिवा आहे तर तो तुमच्या डाव्या हाताला तुम्हाला लावायचा आहे. अगदी व्यवस्थितपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तेलाचा दिवा जो आहे तर तो तुमच्या डाव्या हाताला, तुपाचा दिवा जो आहे तर तो तुमच्या उजव्या हाताला. जी तेलाच्या दिव्यातील वात आहे तर ती ब्रह्मांडाकडे जाणार आहे, पण तुपातल्या दिव्याची जी वात आहे ना तर ती पूर्व किंवा पश्चिम तुम्ही करू शकता. तुम्ही ज्या पद्धतीने बसलेले असाल त्या पद्धतीने ती वात तुम्हाला करायची आहे. त्यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळस कनकधारा स्तोत्रम जे आहे तर त्या कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. एकदा तुम्हाला दारिद्र्य दहन शिवस्तोत्रम पठण करायचं आहे. या 2 सेवा तुम्हाला करायच्या आहे. त्यानंतरची तिसरी सेवा म्हणजे श्री सूक्त. तर श्री सूक्ताचं पठण तुम्हाला बेलाच्या झाडाखाली 16 वेळा जर करणं झालं तर आवर्जून करून बघा आणि तुम्हाला त्याचा काय रिझल्ट मिळतो तर तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या 3 सेवा आपल्याला आवर्जून करायच्या आहे. त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. घरी येत असताना परत मागे वळून बघायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं. हातपाय स्वच्छ धुवायचे आणि घरामध्ये प्रवेश करायचा. अगदी साधा सोपा उपाय आहे. कोणत्याही प्रकारची तुम्हाला उपाय करताना अडचण येणार नाही. फक्त दिवे लावत असताना व्यवस्थित ठेवायचे आहे, उलटे पालटे करायचे नाही. उजव्या हाताला तुपाचा दिवा, डाव्या हाताला तेलाचा दिवा, अशा पद्धतीने तुम्हाला हे 2 दिवे जे आहेत तर ते नक्की लावायचे आहे. उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल.